नमस्कार. आज मी मुगाच्या डाळीची पौष्टिक खीर करते आहे. इथं मी 1 वाटी मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. ती कुकरच्या भांड्यामध्ये घेतली आहे आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असं पाणी घेतलं आहे आणि हे भांडं मी कुकरमध्ये ठेवते आहे. आता हा कुकर मी गॅसच्या एका शेगडीवर ठेवणार आहे आणि त्याच्यावर 2 शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहे. इकडे मी दुसरा गॅस चालू करून त्याच्यामध्ये पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातले. त्याच्यामध्ये मखाना आणि 8-10 काजू बदाम घालून मी ते थोडे भाजून घेते आहे. ते मी एका ताटलीत काढून घेते आहे. त्याच पॅनमध्ये मी थोडासा खजूर भाजून घेते आहे आणि तो खजूर पण काढून घेते आहे. आता मखाण्याची मी मिक्सरमध्ये घालून जाडसर पूड करून घेणार आहे. आपली पूड तयार झालेली आहे. इकडं 2 शिट्ट्या होऊन आपली मुगाची डाळ छान शिजलेली आहे. गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये मी ती डाळ घातलेली आहे. त्याच्यामध्ये 1.5 वाट्या मी गूळ घातलेला आहे. ह्या गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मखाण्याची पावडर घातलेली आहे आणि खीर एकजीव केली आहे. ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी दूध घातलेले आहे. हे तुम्ही स्किप करू शकता. माझ्याकडे 2 चमचे मिल्क मेड होतं ते घातलेले आहे. खजुराचे तुकडे घातलेले आहेत. इथं मी थोडीशी वेलदोड्याची पूड घालते आहे. केशराच्या काड्या 7-8 मी पाववाटी दुधामध्ये भिजवून ठेवल्या त्या ते दूध पण मी या खिरीमध्ये घालते आहे. नंतर जायफळ खिसून घालते आहे. याचा सुगंध खूप छान येतो. अशा प्रकारे आपली खीर तयार झाली आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम घालून मी पौष्टिक केलेले आहे. आता खीर आपली उकळलेली आहे. ती मी सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेते आहे आणि काजू बदाम घालून ती सजून घेते आहे. तुम्ही चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने आमचा उत्साह वाढतो. तुम्हाला कधी गोड खावंसं वाटलं आणि तो पदार्थ पौष्टिक असावासा वाटला तर ही खीर नक्कीच करून बघा. तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.